या बातमीपत्राचे प्रायोजक आहे न्यू ॲक्वा केअर सेल्स अँड सर्व्हिस। आमच्याकडे सर्व नामांकित कंपन्यांचे आरो रिटेल व होलसेल योग्य दरात विक्री व दुरुस्ती करून मिळेल। आमचा पत्ता दुकान नंबर 159 ग्राउंड फ्लोअर ए विंग न्यू विजय मार्केट जळगाव। भारतीय जनता पार्टीचा कोण आला रे कोण आला अमरनेच्या वाघाला कोण आला रे कोण आला अमरनेच्या वाघाला अरे कोण म्हणे येवत आहे देवाशिवाय नाव नाही कोण म्हणे येवत आहे देवाशिवाय नाव नाही सीताताई तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं सीताताई तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं भारतीय जनता पार्टीचा वाशिका उभा नाही रे वो वाशिका उभा नाही रे वो बोल भारत माता की वंदे मातरम वंदे मातरम। तेरावी फेरी पार पडलेली आहे। 2 लाखांच्या जवळपास त्या ठिकाणी स्मिता वाघांना लीड आहे। या ठिकाणी जळगावच्या निवडणुकीमध्ये आपण त्या ठिकाणी किंगमेकरच्या भूमिकेमध्ये होतात, काय सांगा? असं आहे की खऱ्या अर्थाने इथं कार्यकर्ता हा किंगमेकरच्या भूमिकेत होता। गिरीश भाऊंच्या, गुलाब भाऊंच्या आणि दादांच्या मेहनतीने या सगळ्या आमदारांच्या शिवनाबा असतील, किशोराप्पा असतील, आमचे सगळे मित्र पक्षाचे असतील, यांच्या सगळ्यांच्या मेहनतीमुळे आज या विजयापर्यंत पोहोचता आलं। आणि मला असं वाटतं की या माध्यमातून श्रीरथांना पुन्हा एकदा न्याय मिळून गद्दारांना त्यांची जागा दाखवण्यात आली। 2 लाख मतांचं मताधिक्य हे अगोदरही आम्ही वर्तवलं होतं आणि मला असं वाटतं की हे सर्व खऱ्या अर्थाने श्रेय हे कार्यकर्त्यांचं आहे। अजूनही काही फेऱ्या बाकी आहेत, काय वाटतं कितीपर्यंत हा लीड जाऊ शकतो? अजून साधारण 2,40,000 पर्यंत हा लीड पोहोचायची शक्यता आहे। तो 2,40,000-2,30,000 पर्यंत पोहोचेल। दादा, सुरुवातीपासून उन्मेष पाटील यांनी, गिरीश महाजन असतील, आपण असेल, आपल्यावर टीकास्त्र त्यांनी टाकलेलं होतं। उद्धव ठाकरेंच्या ठिकाणी सभा पार पडली होती। एकंदरीत राजकारण बघायला गेलं तर एकदम तापलेलं होतं जळगावमध्ये, काय सांगा? बघा, 5 वर्षात त्यांनी काही काम केलं नाही। 5 वर्षात पुढे मतदारसंघात संपर्कात होते। त्यांनी फक्त त्यांचं अस्तित्व दाखवण्याच्या नादामध्ये करण पवार सारख्या मित्राचा बळी घेतला। या निकालामध्ये सुस्पष्ट झालंय, ज्या गिरीश महाजनांचं ते कौतुक गोडवे गात होते, अगरबत्त्या वळत होते, त्यांच्यावर बोलणं कदाचित त्यांचा तो संस्काराचा भाग असेल, त्यांचे ते संस्कार असतील। त्यांनी राजू देशमुखांवर खालच्या स्तरावर टीका केली, एकेकाळी उद्धव ठाकरेंवर केली, एकेकाळी काँग्रेसवर केली। त्यांचा स्वभाव आहे की त्यांची उंची त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाने कधीही वाढू शकले नाही। त्यांनी कोणाला तरी आरोप प्रत्यारोप करून त्यांची उंची वाढवली आणि आज जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली। झाल्यापासून आजच्या क्षणापर्यंत मला सुरुवातीपासून विश्वास होता की ही सीट 100% विकासाच्या जोरावर आपण निवडून देऊ आणि आज मोठ्या मोठ्या ठिकाणी आज आपण राहत आहोत। याचा सगळ्याच मला ताई, सुरुवातीला कुठेतरी आपला म्हटल्याची खंत झालेली होती, मात्र आज आपण ते सिद्ध करून दाखवलेलं आहे।
मागण्या भरणं हे आमचं समस्येचं लक्षण असतं, पण मागण्या भरणारे हात कमजोर नसतात. ते मी वेळोवेळी म्हणत होते. त्यामुळे आम्हाला जर कोणी आपला समजत असेल तर त्यांचा गैरसमज आहे. वेळ पडत ह्या हात तलवार पण सुद्धाची ताकद ठेवतात. ते मला तर वेळोवेळी प्रत्येक पदावर बसताना आम्ही एक सिंग करण्याचा प्रयत्न करत असतो, पण कुठेतरी आम्हाला आपला म्हणून निवडून जातात, त्याचं दुःख आहे. ताई, अनेक वेळा तुम्हाला संकटात सुद्धा कधी रडताना पाहिलं नाही, आज मात्र आनंद अश्रू आपल्या डोळ्यात होते. आज आनंदाचा जर क्षण असला तर एका डोळ्यात अश्रू पण आहे. आज पिताजी माझ्यासोबत नाही. तशात त्यांचं स्वप्न होतं की मी ह्या पदापर्यंत जावं. आज त्यांचं हे स्वप्न पूर्ण होतं, पण ते आज माझ्यासोबत नाही. पण आज सगळे माझे भाऊ, माझे बहिणी, आमचे सगळे नेते, सन्माननीय गिरीश भाऊ महाजन, मंगेश दादा, सगळे, राजूबाबा होळे, गुलाबभाऊ, अनिल दादा, चिमण आमचे भारतीय जनता पार्टीचं पदाधिकारी, कार्यकर्ते, जनता जनार्दन आज माझ्यासोबत बापू अमर रहे, अमर रहे. त्याच पद्धतीने आज माझ्यासोबत आहे. पण म्हणूनच ही सीट आम्ही मोठ्या पद्धतीने मिळून आणि राखू शकतो. ताई, जळगाव जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच 2 महिला खासदार, एकाच जिल्ह्यातून 2 महिला खासदार राजधानी एक्सप्रेसनं दिल्लीला जाणार आहेत. याचा आनंद आहेच. म्हणजे 2029ची वाट न बघता तर 33% आरक्षणाची वाट न बघता एका जनरल जागेवर महिलांना तिकीट दिलं. खऱ्या अर्थाने महिलांचा सन्मान आम्हाला आनंद आहे की आज आम्ही आगे बढ़ो, तुम्हारे साथ है. विद्याताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. अरे कौन आला रे, कौन आला? जे संकट मोचक ते माझ्या पाठीवर खंबीरपणे उभे आहेत. तशा आणि सगळे महायुतीचे आमचे गुलाबभाऊ आणि त्याचा सगळे नेते, आमचे सगळे पदाधिकारी, मंगेश दादा, सावलीसारखे सगळे उभे होते. आणि त्याचा मला भरपूर आनंद आहे. या कामात आमचे किशोर आप्पा आहेत, आमचे राजू मामा होळे आहेत आणि आमचे चिमण आबाद, सगळे खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहिले. याचा मला सगळ्यात आनंद आहे की आपला म्हणणाऱ्या लोकांना आज त्या ठिकाणी